मित्रांनो, हिंदीमधील तुम्ही एक म्हण ऐकलेली असेल, असली हिरे की परख जो आहे एक झोरी कोई होती है। म्हणजे जो दागिनेवाला आहे त्यालाच एका चांगल्या हिरेची परख असते आणि तोच त्याची एकदम बेस्ट व्हॅल्यू आपल्याला सांगू शकतो। जर आपण तोच हिरा एका भंगारवाल्याजवळ घेऊन गेलो तर तो त्याची आपल्याला 100-200 रुपये सांगेल, कारण की त्याला त्याची परख नाहीये। परंतु जर तेच आपण दागिनेवाल्याजवळ घेऊन गेलो तर तो त्याची आपल्याला लाखोमध्ये किंमत सांगेल, कारण की त्याला त्याची असली व्हॅल्यू माहीत आहे। तसाच एक हिरा मारुती सुझुकीच्या शोरूम मध्ये मिळत होता, परंतु लोकांना त्याची परख करता आली नाही। मित्रांनो, मी बोलतोय मारुती सुझुकी इग्निस बद्दल। मित्रांनो, ही गाडी हिऱ्यापेक्षा कमी नाही। हायवेवरती रस्ता पकडून चालते, वळणाच्या रस्त्यावरती हाय स्पीड वरती एकदम स्टेबल चालते, ग्राउंड क्लिअरन्स अति उत्तम आहे आणि हिचा पिकअप आणि एव्हरेज ह्याला देखील काही तोड नाही। परंतु मित्रांनो, ही गाडी जेव्हापासून लॉन्च झाली आहे तेव्हापासून मारुतीच्या बाकी गाड्यांसारखी सेल झालीच नाही। जसं मारुतीच्या बाकी गाड्या 10,000 15,000 युनिट विकतात, तस तिथपर्यंत ही गाडी कधी पोहोचलीच नाही। जास्तीत जास्त 4,000 5,000 अशी युनिट विकली गेली। कोणाला हिचा लुक पासून प्रॉब्लेम होता, तर कोणाला हिच्या स्टीप असलेल्या सस्पेन्शन पासून प्रॉब्लेम होता, किंवा कोणाला हिची प्राइसिंग जी आहे ती थोडी जास्त वाटत होती त्या टायमिंग मध्ये। जेव्हा ही लॉन्च झालेली होती 2016-17च्या दरम्यान मध्ये, तेव्हा हिची प्राइसिंग लोकांना खूप वाटत होती। बाहेरनं दिसताना ही लहान आहे, परंतु आतमध्ये हिच्यामध्ये स्पेसची कमी नाही। आता जास्त जवळ येऊन बोलूया। जसे की मी तुम्हाला सांगितलं 1200 किलोमीटर मी गाडी चालवलेली आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये त्या 1200 किलोमीटरमध्ये मी काय काय अनुभव केलं ह्या गाडीबद्दल। तर मित्रांनो, हा जो आहे हा 2017चा व्हेरियंट आहे, डिझेल AMT गाडी आहे। 2017 साली काही ग्रिल हिची अशी यायची, परंतु आता वेगळी येते आणि ती जरा जास्त चांगली वाटते। त्याचा खाली बंपर देखील वेगळा आहे, त्याला वेगळा लुक दिलेला आहे। त्याच्यावरती रूफ रेल्स देखील येतात आताची जी व्हेरियंट आहे त्यामध्ये, परंतु ही जी पहिला लॉन्च झाली तिच्यामध्ये रूफ रेल्स नसायचे आणि नव्हते, परंतु ही देखील दिसायला काही वाईट दिसत नाही। हा झेटा व्हेरियंट आहे इग्निसचा आणि AMT मधला आहे। जी अल्फा मॉडेल येते तिची हेडलाईट काही वेगळी असते, DRL वाली असते आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प असते। DRLचा जो लुक आहे तो एकदम बेस्ट आहे। बेस्ट लुकिंग DRL कोणची जर तुम्ही बोलाल भारतामध्ये गाडी आहे तर बेस्ट लुकिंग DRL मी इग्निसचीच बोलेन, कारण की ती अतिउत्तम आहे आणि खूप चांगली वाटते। जेव्हा ती DRL लावून जेव्हा गाडी ती समोरनं जाते तर लुक एकदम उठून येतो। देखील हेडलाईट चांगलीच आहे, सिटीसाठी वेगळी, परंतु हायवेवरती थोडासा त्रास होतो, थ्रो जो आहे तो थोडा कमी वाटतो। परंतु जी अल्फा मॉडेलमध्ये टॉप मॉडेलमध्ये येते तिचा काही तोडच नाही, तिचा फोकस जो आहे तो एकदम चांगला आहे। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये फॉगलाईट देखील येतात। आताच्या गाड्यांमध्ये फॉगलाईट लो कंपनी देत नाही, फक्त इथे हेडलाईट देते आणि विषय संपून टाकते, परंतु ती जे आहे ते फॉगलाईट देखील आहे आणि त्याचा देखील फायदा ड्रायव्हिंग करत असताना होतो। ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट म्हणजे ह्याचं डिझेल इंजिन। डिझेल इंजिन ही गाडी जी आहे ती मी खूप जास्त रिसर्च करून घेतलेली आहे आणि खूप जास्त हिच्यासाठी मला वेट करावा लागला आहे। मी लगभग 1 वर्ष तरी इग्निस डिझेल AMT ही गाडी शोधत असेल, कारण की हिच्यामध्ये जो बलेनोमध्ये इंजिन येतो, जो स्विफ्टमध्ये येतो, तोच अगदी सेम इंजिन हिच्यामध्ये येतो, परंतु त्या दोघांपेक्षा ह्याची साईज कमी आहे, हिचं वजन कमी आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते हिचा मायलेज आणि हिचा परफॉर्मन्स जो आहे तो खूप जास्त बेटर आहे बलेनोपेक्षा आणि स्विफ्टपेक्षा। हायवेवरती त्या दोघांपेक्षा ही बेटर परफॉर्म करते। हायवेवरतीच मित्रांनो मी जास्त करून किलोमीटर चालवलेली आहे, तर हायवेवरती 100 120 130 पर्यंत देखील गाडी रस्ता सोडत नाही, गाडी व्हायब्रेट करत नाही। जसं बाकी गाड्या वेगेनार झाली किंवा बलेनो झाली 80-90च्या वरती गेलात का गाडी अशी थरथरायला लागते, तसं हिच्यामध्ये तुम्हाला अजिबात वाटणार नाही। आता मित्रांनो, तुम्हाला गाडी चालवून दाखवतो, पुढील गोष्टी आज जाऊन बोलूया। तर मित्रांनो, हे आपण बसलेला होता इग्निस मध्ये आणि हा काही त्याचा इंटिरियर आहे। ही माझी सीट जरा इग्नोर करा, हा सगळा पसारा झाला कॅमेऱ्याचं सामान आहे। हा काही याचा डुअल टोनमध्ये इंटिरियर आहे। हा झेटा व्हेरियंट आहे, डिझेल ऑटोमॅटिक ही गाडी आहे डिझेल AMT मध्ये। तेव्हा जे आहे ते डिझेल टॉप मॉडेलमध्ये नाही यायची, कारण की प्राइस कंट्रोल करण्यासाठी वगैरे खूप जास्त प्राइस वाटायला नको म्हणून कंपनीने जी आहे ती तेव्हा ती खरं तर
खूप जास्त ओव्हर प्राईजच गाडी वाटत होती साईजच्या हिशोबाने वगैरे, परंतु हा काही ह्याचा इंटिरियर आहे, ही AC आहे, मॅन्युअल AC आहे. आता बहुतेक झिटा वेरियंटमध्ये जे ते ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलवाली AC येते आणि मे बी टचस्क्रीन देखील आता येतं पेट्रोल वेरियंटमध्ये AMTमध्ये. आणि स्टेअरिंग कंट्रोल आहेत, हे स्विचेस आहेत आणि इंजिन स्टार्ट स्टॉप येतं. त्यासोबतच जर तुम्ही इथे पाहाल तर आपल्याला येतं मॅन्युअलवाला डे नाईटवाला IRVM येतो आणि त्यासोबतच बरेचसे असे काही फीचर्स आहेत जे की सेम प्राईज रेंजमध्ये कुठल्या बाकी गाडीमध्ये नाही भेटत. जसे की हे ऑपरेट करण्यासाठी वगैरे जे आहे ते इथे सेपरेट स्विचेस आहेत. जर स्विफ्ट वगैरे बघाल तर इथे असा लांबलचक जुन्या स्टाईलचा हे दिला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्याची जी प्लॅस्टिक क्वालिटी जी आहे आत्ताच्या इग्निसची देखील आणि ही तर जुनी आहे, तर ही जी प्लॅस्टिक क्वालिटी जी आहे ती अनमॅचेबल आहे. आत्ताची जर स्विफ्टची बघा, डिझायरची बघा, अगदी पातळ प्लॅस्टिक येतो, परंतु हिचा जो आहे तो फार मजबूत आहे. कारण की ही नेक्साच्या ह्याच्यामध्ये येते, नेक्सा शोरूममध्ये येते आणि तरी देखील फार जास्त हे आहे. आणि हिचा थर्ड जर तुम्हाला ऐकवायचं झाला, हा पहा, हा हिचा थर्ड आहे. शीट क्वालिटी देखील, मेटल शीट क्वालिटी देखील अति उत्तम आहे, मजबूत आहे. गाडी जी आहे ती मजबूत वाटते. भले तिला याच्यामध्ये टेस्टिंगमध्ये जे ते 2 स्टार मिळालेले असतील. तर हे आपण स्टार्ट केलेली आहे गाडी, डिझेल इंजिन आहे त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल. आणि आता चालूया. गाडी ही जी आहे ही 80,000 किलोमीटर चाललेली आहे, तरी देखील अगदी नवीनसारखी स्मूथ चालते. पहा कुठे आवाज वगैरे आहे का कुठल्या भागामध्ये? अजिबात आवाज नाही आहे. हे पावसाचे थेंब वगैरे पडते त्याचा आवाज आहे. आणि पिकअप वगैरे देखील अति छान आहे. हा पहा एकदा एक्सेलेटर दाबायची खोटी की गाडी जी आहे ती गोळीसारखी पाच सुटते. 4 सिलेंडरचा इंजिन आहे आणि हा मोस्टली ट्रस्टेड आणि मोस्टली रिलायबल इंजिन डिझेलमध्ये जर बोलायला गेलो तर ह्या इंजिनला जे आहे ते 4-4, 5-5 लाख किलोमीटरपर्यंत देखील काही होतं नाही जर तुम्ही नीट योग्य प्रकारे चालवाल. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गाडीमधून जे आहे ती तुम्हाला विजिबिलिटी फार छान मिळते. पाहाल जर तुम्ही सगळीकडनं जे आहे ती विजिबिलिटी छान आहे. ORVM जे आहेत ते थोडेसे लहान आहेत, परंतु त्याच्यामुळे जे आहे ती बाहेरील विजिबिलिटी जे आहे ते आपल्याला छान मिळते. थोडेसे लहान असल्यामुळे आता नेक्सॉनशी मी कम्पेअर करतो, कारण की मी ती एवढ्या वर्षे गाडी चालवलेली आहे. त्यानंतर हिच्यात बसतो ते थोडे लहान वाटतात, परंतु असं नाही की परफेक्ट काही दिसत नाही. हिच्यात मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे AMT गाडी असून देखील हिचा जो ॲव्हरेज आहे, आता हे स्पीड ब्रेकरवरनं तुम्ही पहा, ही गोष्ट जी आहे ती मी जराशी निगेटिव्हमध्ये टाकतो. कारण की हिची जी राईड क्वालिटी आहे, कम्फर्ट जो आहे तो थोडासा कमी आहे. कारण की हायवे पर्पजच्या हिशोबाने आणि जवान लोकांना आवडीच्या हिशोबाने ही गाडी बनवलेली आहे. थोडी लेस कम्फर्टेबल आहे, त्याच्यामुळेच हायवेवरती जे आहे ते एकदम बेटर परफॉर्मन्स आपल्याला मिळतो. आता बारीक रस्ता म्हणून जास्त पळवत नाही. आता नंतर मेन रोडला गेल्यावरती आपण बघूया ब्रेकिंग वगैरे. आता बघा ब्रेकिंग करतो, ब्रेकिंग वगैरे देखील फार बेस्ट आहे. मी ह्याच्या अगोदर टाटा पंच AMT चालवत होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की AMTमध्ये टाटा पंचच्या ब्रेकिंगला थोडासा डिले आहे. खूप जास्त गाडी जी आहे ती हळूहळू ब्रेकिंग करते. आणि मित्रांनो, हिचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो मोठा असल्यामुळे हिला रस्त्यावरनं उतरवताना किंवा खड्ड्यातून वगैरे घेऊन जाताना काही टेन्शन येत नाही. इवन स्विफ्टपेक्षा देखील हिचा ग्राउंड क्लिअरन्स असते. आणि थोडीशी हे जे असले कॉम्पॅक्ट असल्यामुळे खाली लागत नाही, त्याचा एक फायदा होतो. आणि थोडी टॉल बॉडी स्टान्स आहे. चाकं तुम्ही पाहिली जी तर बाहेर निघालेली असतात, म्हणजे ही जे व्हील आर्च जे आहेत ते बाहेर निघालेले वगैरे आहेत. तर त्याच्यामुळे जे आहे तर असं हिला बघा, हिला ऑपरेट करणं अगदी सोपं आहे.
शहराच्या बारीक बारीक गल्ली बिल्लीतून देखील, बारीक बारीक ह्याच्यातून देखील कटकुट मारून आपण जाऊ शकतो, कारण की जी साईज लहान आहे, कॉम्पॅक्ट गाडी आहे आणि लगेचच एकदम ऑपरेट करणं खूप जास्त इझी होऊन जातं. जसं की तुम्ही आता पाहिलं या बारीकशा ह्याच्यामध्ये देखील मी पटापट्टीला हे केलं. आणि ह्याची जी सीट आहे ती देखील खूप जास्त वाईड आहे. इवन मी एवढा हेल्दी प्रकारचा असून देखील खूप जास्त जागा माझ्यासाठी अजून बाकी आहे. नाही पहा, ही गाडी जी आहे ती सेकंड गिअरवरतीच इथपर्यंत चढली. जरा व्हेरिफिकेशन करू आणि मग निघू. इथून कोणी नाही आहे, इथून पण कोणी नाही आहे. आता निघूया. हिचा मला सगळ्यात जास्त आवडलेला भाग म्हणजे हिचा ॲव्हरेज. आता मी येताना 100 किलोमीटरसाठी मला 32चा ॲव्हरेज शो करत होती. आता मी इथे व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करत असताना आणि थोडा वेळ रेस्ट केली, AC वगैरे लावून गाडी थांबवलेली, अर्धा तास AC चालू आणि गाडी उभीच होती. त्यामुळे आता 26चा झालेला आहे आणि मागे घाट वगैरे आणि एकदम स्लो गाडी चालवत वगैरे होतं, त्यामुळे मायलेज थोडासा ड्रॉप झाला. परंतु जर मी कंटिन्यू चालवलं असती तर मी कंटिन्यू 28पर्यंत तरी ॲव्हरेज मेंटेन ठेवलं असतं. कंपनी जी आहे ती 26चा सांगते, परंतु आपण हिच्यातून चांगला ॲव्हरेज काढू शकतो. हँडलिंगमध्ये, हाय स्पीडच्या स्टेबिलिटीमध्ये हिला कोणाचाच तोड नाही. मारुती सुझुकीच्या सेगमेंटमधली कुठली गाडीच नाही आहे जी हिला मॅच करू शकेल. ज्या बजेटमध्ये आता सध्या येते आणि जी क्वालिटी देते ती आता जी कुठलीच गाडी देत नाही. ओव्हरटेकिंग वगैरे करणं फार इझी आहे, जशी की आता तुम्ही पाहिलं. AC चालू करतो. हे पहा, हँडलिंग पहा. 60 वरती आहे गाडी. 30ची स्पीड लिमिट आहे, परंतु मी 60 वरती चालवतो तुम्हाला दाखवायला. हे पहा कशी हँडल होते ते तुम्हीच पहा. ओला रस्ता आहे तरी देखील. मुंबई पुणे एक्सप्रेसवरती तर काही सांगायलाच नको. हे पहा, तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाजवळ गाडी असेल किंवा तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर एकदम लॉंग टेस्ट ड्राईव्ह घ्या. तुम्ही जे आहे ते बाकी कुठली गाडी घेणारच नाहीत, कुठलीच गाडी तुम्ही घेणार नाहीत, हीच गाडी तुम्ही घ्याल. अजून देखील ही गाडी विकली जाते माझ्या मते, ती बंद होण्या अगोदर. हे पहा, आता ओव्हरटेक करायचं, ॲक्सिलेटर दिला, पाहिलं. एकदा तुम्ही ही गाडी चालून बघणं गरजेचंच आहे, कारण की ही गाडी जो कॉन्फिडन्स देते ना त्याला मॅच नाही आहे. आणि AMT व्हेरियंट देखील हिचा खूप छान आहे. पटापट डाऊन शिफ्ट जेव्हा आपल्याला हवी आहे तेव्हा बरोबर डाऊन शिफ्ट. ॲक्च्युली मारुती सुझुकीची गाड्यांची ट्युनिंग जी आहे ती थोडीशी कुठल्या साईडला असते की मायलेजच्या साईडला असते. जरा लेट अपशिफ्ट, जरा लवकर अपशिफ्ट वगैरे करणे, मग मायलेज जे आहे ते जास्त मिळेल. परंतु ह्या गाडीमध्ये तसं नाही आहे. ह्या गाडीमध्ये दोन्ही गोष्टी आहेत. एक तर पटकन जे आहे ते पटकन डाऊन शिफ्ट देखील मिळतो पटापट आणि मायलेज देखील मिळतो. इवन डिझेल तुम्ही स्विफ्ट जरी पाहिलीत, डिझेल स्विफ्ट, तिचं देखील कंपनी 23चा मायलेज काहीतरी क्लेम करते डिझायर आणि स्विफ्टचा, परंतु हिचा जो आहे तो 26चा क्लेम करते. हिला आपण दोन्ही प्रकारे वापरू शकतो. जर तुम्हाला मायलेज काढायचं आहे तर मायलेज काढा प्रेमाने, खूप छान मायलेज तुम्हाला ही गाडी देईल. भले पेट्रोल गाडी देखील 20पर्यंतचा ॲव्हरेज देते. जर तुम्ही खूप प्रेमाने चालवतो, त्यापेक्षा अजून प्रेमाने चालवतो तर अजून मिळेल ॲव्हरेज. तशीच डिझेल गाडी जर तुम्हाला कधी कुठे मिळते इग्निसमध्ये, इग्निसची डिझेल वेरियंट जी आहे ती लवकर कुठेच मिळत नाही. मी स्वतः घ्यायचं होतं मला, मी स्वतः 6-7 महिने वेट केलं एक चांगली कंडिशनची डिझेल BS4 AMT गाडी मिळण्यासाठी. एवढं वेट केलं, त्यानंतर कुठे मला ही गाडी मिळाली.
डिझायर वगैरे जे आहेत ते मिळतात, परंतु डिझायरमध्ये जे आहे तर तोच प्रॉब्लेम, हँडलिंग बरोबर नाही. डिझायरची जी आहे ती गिअर शिफ्टिंग देखील त्या प्रकारची नाही. जी बघा, एक्सेलेटर दिला, सुटली गाडी. ही पहा, पाहिलीत? म्हणजे ही गाडी तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल आणेल, स्माईल. एक्सेलेटर दाबल्यानंतर स्माईल, एक लांब लचक आणि मोठी. मी जास्त अशा प्रकारे चालवत नाही, मला हॅबिट नाही अशी चालवण्याची, मला प्रेमाने चालवण्याची. कारण की मी नेक्सॉन चालवत होतो तेव्हा मग त्याच्यामध्ये मला हॅबिट लागून गेली एकदम प्रेमाने चालवायची. तेच एक खरं योग्य असतं आपल्या इंजिनसाठी देखील आणि रोडवरती सेफ्टीसाठी देखील. परंतु जेव्हा कधी गरज आहे, जेव्हा तुम्हाला कधी ड्रायव्हिंग एन्जॉय करायची आहे, ही गाडी तुम्हाला कधीच दुःखी करणार नाही. आता ब्रेकिंग बघूया, मागे कोणी नाही आहे. हे पहा, एकदम हार्श ब्रेकिंग पण नाही केली, नॉर्मल ब्रेकिंग केली, गाडी पटकन येऊन थांबली. अजून काय पाहिजे आपल्याला गाडीमधून. ही जी बाजूला तुम्ही गाडी बघताय वेगेनार, 15,000 युनिट विकली जाते गाडी, 15,000. परंतु ना ह्याच्यासारखी हँडलिंग आहे, ना ह्याच्यासारखी कंट्रोल आहे, ना ह्याच्यासारखी स्टेबिलिटी आहे, ना ह्याच्यासारखी फीचर्स आहेत. इवन आता 9-10 लाखावरती गाडी जाते तरी देखील अलॉय व्हील मिळत नाही. त्यासोबतच हे काही मेन फीचर आहेत ते मिळत नाही. परत शीट क्वालिटी, मेटल क्वालिटी, प्लॅस्टिक क्वालिटी एकदम खराब मिळते. हाय स्पीडमध्ये जी आहे ती गाडी जी आहे ती हलते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तरी लोक जे आहेत ते लोकांना जे आहे ती वेगेनारच हवी आहे. काकानी घेतली, मामानी घेतली म्हणून आपण पण तीच गाडी घेण्याची गरज नाही आहे. आपण टेस्ट ड्राईव्ह घ्यायची, आपल्याला काय सुटेबल आहे ते बघायचं. हां, वेगेनार एका बाबतीमध्ये चांगली आहे, ती म्हणजे रिसेल व्हॅल्यूमध्ये. तर मित्रांनो, अशी काही आहे आपली इग्निस. आता देखील शोरूममध्ये मिळत आहे चांगल्या डिस्काउंटसोबत. वेगेनारपेक्षा कमी किमतीमध्ये वेगेनारपेक्षा चांगली गाडी आणि त्यासोबतच जास्त फीचर्सवाली गाडी तुम्हाला मिळू शकते. फक्त तुमच्याजवळ नेगोशिएशनची स्किल हवी. तुम्हाला 1.5 लाख 2 लाख पर्यंतचं डिस्काउंट ह्या गाडीवरती मिळून येईल. ही गाडी आपली काही ती नाही, आपली ही आहे नेक्सॉन टाटाची. या गाडीबद्दलचा देखील 8 वर्षाचा एक्सपिरियन्स मी शेअर केलेला आहे. तर तो पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून येईल. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.